असं कोण आहे का की त्याला हलवा नाही आवडत? भरपूर प्रकारचे हलवे असतात, पण बहुतेक जणांना दुधी हलवा हा खूप आवडतो. तसंच मी आज देखील केसरवाला दुधी हलवा बनवलेला आहे. शेतामधून दुधी आणलेली होती, ती मी पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतली. आता मी या दुधीचे पुढचा डेखा आणि मागचा डेखा दोन्ही कापून घेते. कापून झाल्यानंतर त्या दुधीचे मधून 2 भाग करायचे, जेणेकरून आपल्याला दुधी ग्रेट करायला इझी होईल. आता बघा, मधून 2 भाग केल्यानंतर मी दुधीची वरची साल ही चिलरने काढत आहे. ही साल जर तुम्ही काढली नाही तर तुमचा हलवा पूर्णपणे कडू होईल आणि पूर्ण चव जाईल, कारण ही साल जरा कडवत असते आणि शक्यतो दुधी प्रत्येक गोष्टीमध्ये वापरताना ही सालही काढलीच जाते. बघा, आता मी दोन्ही भागांचे साल जी आहे वरची ती काढलेली आहे चिलरने. आता मी आपल्या किसनीने तो दुधी ग्रेट करत आहे. काही जण इझी म्हणून मिक्सरला लावतात, तर मिक्सरला लावण्याऐवजी हलवा बनवण्यासाठी दुधी हा किसनीनेच कधी पण ग्रेट करायचा. आणि ग्रेट करताना हात जरा सांभाळून, तर तुमच्या हाताला इजाही होऊ शकते. बघा, मी हसती म्हणजे थोडं हळूप्रमाणे दुधी ही ग्रेट करून घेत आहे. बघा, आता पूर्णपणे मी दुधी जी आहे ती ग्रेट करून घेतलेली आहे. त्यानंतर दुधी ग्रेट केल्यानंतर दुधी जे आहे ते दोन्ही हाताने थोडीशी पिलायची. त्यामधले पूर्ण जे पाणी आहे ते काढून घ्यायचं, कारण की दुधीमध्ये जे पाणी असते त्यामुळे हलवा शिजायला टाईम होतो आणि हलवा व्यवस्थित बनत नाही आणि त्याची चवही जाते. बघा, दुधीमध्ये जे पाणी असते ते मी पूर्णपणे निथळून घेतलेले आहे आणि आता उरलेली दुधी मी बाऊलमध्ये जमा करत आहे. आता अशा प्रकारे आपली बाऊलमध्ये दुधी आपण पूर्ण जमा करून घेतलेले आहे. आता कढईत आपण गरम कढईत आपले घरचे साजूक तूप मी टाकत आहे. शक्यतो काही जण बाजारातलं वापरतात, तर जशी तुमची मर्जी, तुम्ही बाजारातलं वापरा किंवा घरचे बनवलेलं वापरा किंवा म्हशीचे किंवा गाईचे कुठलेही तुम्ही तूप वापरू शकता, त्यात काय नाही एवढं. बघा, मी आता पूर्ण 3 मोठे चमचे म्हशीचा तूप वापरलेला आहे, तो पण घरचा. आता मी त्यामध्ये ही आपण ग्रेट केलेली जी दुधी आहे ती दुधी मी त्यामध्ये टाकत आहे. ती दुधी त्यामध्ये टाकून आपण ती पूर्णपणे मिक्स करू, जेणेकरून जो घी आहे, जो आपला तूप आहे, तो पूर्ण दुधी त्यामध्ये मिक्स होईल आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स होईल. बघा, मी व्यवस्थित अशी 4-5 वेळेला तिला फिरवून चम्मचने मिक्स करत आहे. असं केल्याने घी आहे दुधीमध्ये पूर्णपणे आणि व्यवस्थित मिक्स होते आणि जेवढी आपली हलवा बनवण्याची टेस्ट आहे ती तेवढी वाढत जाते. आता दुधी शिजते, कारण की दुधी शिजण्यासाठी त्यामधून पूर्ण पाणी जमा होतो. आता तो पाणी आटण्यासाठी आपण दुधी शिजवून ठेवले आहे. तोपर्यंत मी काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट टाकू शकता. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कितीही आणि केवढेही घालू शकता. आता बघा, दुधी पूर्णपणे शिजलेली आहे आणि दुधीला जे पाणी सुटलेले होते ते पूर्णपणे आटलेले आहे. आणि आता मी त्यामध्ये पूर्ण 1 वाटी साखर घालत आहे. कोणी गूळ घालू शकता किंवा तुम्ही ब्राऊन शुगर वगैरे घालू शकता, जर तुम्ही डाएटवर वगैरे असेल तर. नाही तर आपली साधी घरातली व्हाईट साखर घालायची. मस्त मी 1 वाटी साखर घातली आणि पूर्णपणे आता दुधी मिक्स करून घेतली. दुधी मिक्स करत ती पूर्णपणे मिक्स करायची, जेणेकरून साखर आपली मेल्ट होईल दुधीमध्ये. बघा, आता मी साखर मिक्स करून ती थोडी वेळ शिजवण्यासाठी ठेवत आहे. थोडा वेळ शिजला, उकाळी आली हलव्याला, की त्यामध्ये 3 वाटी दूध घालायचं, मोठी वाटी. तुम्ही शक्यतो मावा घालू शकता, पण माव्याच्या ऐवजी तुम्ही दूध घालला तर ते दूध फाटून त्याचे माव्यामध्ये रूपांतर होतेच. आता बघा, मी 2 वाट्या मस्त दूध घातलेले आहे आणि पूर्ण दुधी अशी परतवून घेत आहे. एक उकळी आली की पुन्हा थोडा चम्मच फिरवून मिक्स करून घ्यायचं. आता जे आपले दूध आहे ते थोडे आटत चाललेले आहे आणि त्या दुधीमध्ये दूध ते मिक्स होत चाललेले आहे. आता त्या दुधाचे आपले माव्यात रूपांतर होईल असती. जसं दूध शिजतं तसं ते माव्यात होत जातं. बघा, आता पूर्ण दूध शिजलेलं आहे. तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊ, त्यामध्ये केसरचे काही पाकळ्या घालू. शक्यतो जास्तच घालायच्या. आपल्याला जर दूध आणि दुधी केसर हलवा हवा आहे तर जास्तच पाकळ्या घालायच्या, जेणेकरून दुधाचा कलर हा मस्त पिवळासर होईल. बघा, जर तुमच्याकडे केसर नसतं तर तुम्ही स्किप देखील करू शकता, नाही घातली तरी चालेल. बघा, मी मस्त अशी केसर घालून 5 मिनटं ती ठेवली आहे साईडला कलर येण्यासाठी. आता आपला दुधाचा जो मावा रेडी झालेला आहे हलव्यामध्ये आणि पूर्णपणे दूध आटलेलं आहे, त्यामध्ये आता मी हे केसरचे जे पाणी केलेले आहे
ते घालत आहे. आता हे केसरचे पाणी घातल्यानंतर ते मी पुन्हा चम्मचने फिरवून घेत आहे. आता त्यामध्ये 1 चम्मच वेलची पूड आणि जायफळ पावडर घालेन आणि पुन्हा मिक्स करून त्यामधून वरती मी ड्रायफ्रूट घालायचं आहे. ड्रायफ्रूट घालून झाल्यावर मिक्स करून हा हलवा आपला पूर्णपणे शिजलेला आहे. तो मी आता एका डब्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढत आहे. तुम्ही कशातही काढू शकता किंवा टोपातही ठेवू शकता, तुमची इच्छा. आता मी डब्यामध्ये काढत आहे आणि छोट्याशा वाटीमध्ये सर्व करत आहे. जर तुम्ही कधी बनवता हा दुधी हलवा मला नक्की सांगा आणि कोणाकोणाला ही रेसिपी आवडली त्यांनी लगेच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.